मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सुधारणा करण्याबाबतचा हा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून 3 जुलै 2024 रोजीचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। यामध्ये भरपूर असे अटी नवीन आलेले आहेत। कोणकोणते नवीन अटी आहेत, आजचा हा जीआर आहे, तुम्ही पाहू शकता दिनांक या ठिकाणी। आता पूर्ण डिटेल्स माहिती समजून घेऊया, त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबत महिला व बाल विकास विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास दिनांक 28/6/2024 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे। त्या मंत्रिमंडळ बैठकीनुसार जे निर्णय घेण्यात आलेले आहेत ते कोणकोणते आहेत, जे सुधारणा करण्यात आलेले आहेत ते सुधारणा आपण या ठिकाणी समजून घेऊया। मित्रांनो, शासन निर्णय जो आहे, या शासन निर्णयामध्ये जे बदल करण्यात आलेले आहेत ते बदल आपण जाणून घेऊया। या योजनेत लाभार्थी पात्रता, अपात्रता व आवश्यक कागदपत्रे जे आहेत ते कोणकोणते आहेत हे सर्व आपण या ठिकाणी समजून घेऊया। मित्रांनो, या ठिकाणी सांगण्यात आलेले जो पहिला या ठिकाणी जो निर्णय आहे तो पहिला बदल जो आहे तो पहिला बदल समजून घेऊया। या योजनेत लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत। आता यामध्ये जे सुधारणा करण्यात आलेली आहे ते सुधारणा पहा। यामध्ये जो पूर्वी होता त्यामध्ये जे बदल करण्यात आलेला आहे ते बदल पहा। या योजनेत लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वर्ष या वर्ष गटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलांना लाभ दिला जाणार आहे। या योजनेमध्ये जे बदल आहेत ते बदल सुद्धा तुम्ही या ठिकाणी समजून घेतलेला आहे। या योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता, या योजनेच्या लाभार्थ्याची जी पात्रता आहे ती पात्रता कशा पद्धतीने आहे हे समजून घ्या। आता मित्रांनो, यामध्ये जे पात्र होणाऱ्या महिला आहेत ते कोणकोणत्या आहेत हे समजून घ्या। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेचा लाभ पहिले घेणार होते। आता यामध्ये जे बदल करण्यात आलेले आहे ते बदलानुसार जो नवीन बदल या ठिकाणी घेण्यात आलेले आहे, यामध्ये बघा जी सुधारणा करण्यात आलेली आहे, राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। हे सुद्धा बदल यामध्ये करण्यात आलेला आहे। त्यानंतर जो पुढचा बदल आहे तो बदल कोणता आहे हे समजून घ्या। योजनेच्या लाभार्थ्याची जी पात्रता होती ती पूर्वी काय होती हे समजून घ्या। किमान वयाची जी 21 ते पूर्ण कमाल 60 वर्षापर्यंत यामध्ये लाभ घेणार होते महिला, परंतु यामध्ये आता बदल करून 21 ते 65 वर्षापर्यंत या योजनेचा लाभ घेणार आहेत महिला। त्यानंतर यामध्ये जे अपात्रता होणारे जे महिला आहेत ते कोणते आहेत हे समजून घ्या। मित्रांनो, राज्याच्या कुटुंबातील ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सहकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा निवृत्ती वेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार आहेत। आता यामध्ये जे परत होते अपात्रता यामध्ये जे ठेवण्यात आलेली आहे ते सेम टू सेम या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। यामध्ये काही बदल करण्यात आलेला नाही आहे। आणि मित्रांनो, जे उत्पन्न आहे सेवानिवृत्त घेत आहेत तथापि 2,50,000 पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी या योजनेमध्ये पात्र ठरतील असा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आलेला आहे। हे सुद्धा ध्यानात ठेवा मित्रांनो। त्यानंतर आता बघा, सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1,500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर, आता बघा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर असे सुद्धा या ठिकाणी अपात्र राहणार आहेत। हे सुद्धा समजून घ्या। त्यानंतर पुढचा जो अपडेट आहे तो सुद्धा समजून घ्या। मित्रांनो, ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे अशा लोकांना या ठिकाणी पूर्वी लाभ दिला जाणार होता, परंतु आता यामध्ये वगळून येथील अपात्रतेची अट जी आहे वगळण्यात आली आहे। 5 एकरपेक्षा जमीन तुमची जास्त असेल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। त्यानंतर पुढची जी सुधारणा आहे यामध्ये करण्यात आलेली, सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता
खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत। यामध्ये महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला। आता यामध्ये जे सुधारणा करण्यात आलेली आहे ते सुधारणा पहा। सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालील प्रमाणपत्रे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे। यामध्ये सांगण्यात आलेले आहे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र, लाभार्थी महिलेकडे आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या महिलेने 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, त्यानंतर मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही एक ओळखपत्र या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्यानंतर परराज्यात जन्म झालेल्या महिलाने महाराष्ट्र राज्यातील आदिवासी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्र किंवा आदिवासी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावा असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मित्रांनो, त्यानंतर पुढचा जो अपडेट आहे तो म्हणजे सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत। यामध्ये सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचे उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 2,50,000 पर्यंत असणं आवश्यक होतं। आता यामध्ये जी सुधारणा करण्यात आली आहे ती सुधारणा कोणती आहे हे समजून घ्या। मित्रांनो, आता सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 2,50,000 पर्यंत असणे अनिवार्य आहे। तथापि आता याऐवजी पिवळे व केसरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्नाची गरज नाही, उत्पन्नाचा कार्ड काढण्याची गरज नाही किंवा प्रमाणपत्राची गरज नाही। उत्पन्नाच्या दाखल्याच्या ठिकाणी तुम्ही पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड अपलोड करू शकता। मित्रांनो, ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे, पूर्ण समजून घ्या। आता त्यानंतर यामध्ये जे बदल करण्यात आलेले आहे, अनेक लाभार्थी जी मुदत होती ती मुदत सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे। पूर्वी जो अर्ज करण्याची मुदत होती ती अर्ज करण्याची मुदत आता 31 ऑगस्ट पर्यंत ठेवण्यात आलेली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सदर योजनेत आता दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल। तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा 1,500 आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येईल असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मित्रांनो, आता यामध्ये जर अर्ज करायचा असेल तर अर्ज जो आहे सदर योजनेअंतर्गत मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी सेविका यांना लाभार्थी अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्याची अर्ज सादर केल्याप्रमाणे प्रति लाभार्थी 50 रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। मित्रांनो, आता अंगणवाडी सेविकांकडे जर अर्ज तुम्हाला करायचा असेल तर अंगणवाडी सेविकेला 50 रुपये एका अर्जासाठी अंगणवाडी सेविकेला दिलं जाणार आहे। तुम्ही पैसे देण्याची गरज नाही, कारण सरकार त्यांना देणार आहे। त्यासाठी अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तुम्ही फ्री मध्ये अर्ज भरू शकता। मित्रांनो, ही माहिती सुद्धा तुम्हाला असणं आवश्यक आहे। अतिशय महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय आहे। जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा, कारण अफाट प्रमाणामध्ये गर्दी होत होती, त्या गर्दीपासून वंचित राहण्यासाठी शासनाच्या माध्यमातून हा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, हा जर तुम्हाला शासन निर्णय पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मी शेअर करेन। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करा आणि हा शासन निर्णय अपलोड करून घ्या। त्या ठिकाणी अर्ज हमीपत्र सुद्धा अपलोड करण्यात आलेले आहेत। अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे, जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा। परत एकदा सांगतोय, लाईक करा व्हिडिओला। चॅनलला जर आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच पद्धतीचे महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जाणार आहेत। धन्यवाद।